नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता स्वानंदीने एक मोठी कमाल करून समोर खरे सत्य आणताक्षणी त्या आता इकडे समर आनंदला माफी मागून आता पुन्हा कसं मानाने राजवाड्यांच्या घरी आणतो. आणि जेव्हा भावाचे मित्र असलेली सुदाम्यासारखी मैत्री असलेली समर आणि आनंद पुन्हा कसे एकत्र येतात. मल्लिका कोणता भयानक डाव खेळते आणि तिचा डाव स्वानंदी असा का आता कसा उलथून पाडते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता आनंदला भेटायला जाण्यासाठी समरने नामी शक्कल लढवलेली असते आणि आपली कॉलेजच्या जीवनातील सायकल आता समरने बाहेर काढलेली असते. आणि ज्या सायकलवरून आनंदसोबत आता समरने डबल सीटवर कॉलेज केलेलं असतं, ती सायकल बघताक्षणी आनंद आपल्याला माफ करील असे आता समरला वाटून समर आता त्याच्या आडगळीच्या खोलीतील ती सायकल आता बाहेर काढतो. आणि सायकलवरती आता स्प्रे मारून सायकल धुवून काढत आता स्वानंदीचा निरोप घेऊन समर आनंदला भेटायला जाण्यासाठी निघतो. आणि स्वानंदी आता समरला ऑल द बेस्ट करते. आणि त्याच वेळेस आता अंशुमन खिडकीतून ते सगळं बघत असतो, तर समर सायकल घेऊन आता भर रोडवरून आता आनंदला भेटायला जाऊ लागतो. आणि जात असताना आनंद आणि निकितासोबत आपण कशी ऑफिसमध्ये मिठी मारली होती आणि तुम्ही माझी जीवाभावाची माणसे आहात असे आता कसं समरने सांगितले होते, हे सायकलवरून जाताना समरला आठवतं. आणि त्यानंतर इकडे आता अंशुमन पटकन मल्लिकाकडे येतो आणि घडलेली सगळी हकीकत मल्लिकाला सांगतो. ते ऐकताच आता मल्लिका खडकन उठून उभं राहते आणि म्हणते, काय समरने स्वानंदीच्या अंगावर पाणी उडवलं? तर अंशुमन म्हणतो हो. आणि अर्पिता म्हणते की मॉम, आता हे दोघं जास्त जवळ यायला लागलेत. आणि अंशुमन म्हणतो की हीर रांझा आणि लैला मंजनूसारखे दोघं जवळ आलेत आणि मला वाटलं नव्हतं की दोघांची एवढी घट्ट मैत्री होईल असे आता अंशुमन मल्लिकाला सांगतो. आणि मल्लिका म्हणते की त्या स्वानंदीने ना समरला बरोबर जाळ्यात अडकवलंय. श्रीमंत मुलाला जाळ्यात अडकवणं हे बरोबर कळतंय तिला. अंशुमन म्हणतो की दादा तिच्या प्रेमात पडायला नकोय मॉम आपल्याला. आणि त्यानंतर इकडे आता अंशुमन म्हणतो की दादाने त्याची जुनी सायकल काढून एवढ्या रात्री तो अंशुमनला भेटायला गेलाय. आणि लगेच आता मल्लिका म्हणते हो, तो अंशुमनलाच भेटायला गेलाय. आणि मल्लिका म्हणते की आता पुन्हा एकदा जुने मित्र एकत्र येत आहेत. इकडे आता आजी ही सोप्यावर बसते आणि तेवढ्याच स्वानंदी आजीला गोळ्या आणून देते. आणि आजीला गोळ्या दिल्यानंतर आता आजीकडे बघत स्वानंदी म्हणते, काय आजी, अहो कसला विचार करताय तुम्ही? तर आता आजी म्हणते हो, गंभीर विचार करते मी. स्वानंदी म्हणते कसला? स्वानंदी म्हणते की अहो आता आजी सत्य समोर आलंय आणि चोरही पकडला गेलाय. तर आजी म्हणते की स्वानंदी अगं ते नाही ग. आणि आजी म्हणते की त्या सायकलचं कसं होईल याचा विचार मी करते. पिंट्याचं वजन त्या सायकलला पेललं असेल ना ग. स्वानंदी खतखता असू लागते. आजी म्हणते पूर्वीची गोष्ट वेगळी होती, तेव्हा पिंट्याना असा बारीक होता. आजी म्हणते की आता तो एवढा बारीक राहिलाही नाही आणि त्याला सायकल चालवायची सवयही नाही. आता हसत स्वानंदी म्हणते की आजी तुम्ही बघायला हवं होतं, सायकल घेऊन सायकलवर बसले सुद्धा आणि गेले सुद्धा भरधाव वेगाने. आजी म्हणते खरंच? तर स्वानंदी म्हणते हो. आता इकडे सायकलवरून समर आता आनंदच्या घरासमोर येतो आणि सायकल स्टँडवर लावतो. आणि त्यानंतर आनंदच्या घराकडे बघत आता समर सायकलची घंटी वाजवतो. आनंद आणि निकिता आता घरामध्ये असतात, तर मोठ्याने आता दोन्ही हात वर करून आनंदला आता समर हाक मारतो. आणि आता ते आवाज आता कानावर पडताक्षणी निकिता खाडकन उठून उभं राहते. आनंद म्हणतो की निकिता, अगं तुला सायकलच्या घंटीचा आणि समरसारखा आवाज आला ना? तर निकिता म्हणते नाही आला. तर आनंद म्हणतो मला भात झाला असेल. आणि पुन्हा आता समर हाक मारतो. तर निकिता म्हणते की अरे हो, दोघांना एका वेळेस कसा भास होईल आनंद? तर आता आनंद म्हणतो की तुला सुद्धा आवाज आलाय ना? आणि आनंद म्हणतो की तुला सायकलची बेलचा आवाज आल्यासारखा होतोय ना? आणि लगेच आता पुन्हा समरने आवाज देता क्षणी आनंद म्हणतो की समरचा आवाज आहे वाटतं निकिता. समर बाहेरून आवाज देतो की काय? आणि त्यानंतर आता पटकन निकिता आणि आनंद खिडकीसमोर येऊन खिडकीचा पडदा बाजूला करून खिडकी उघडतात. तर दोघांनाही आता खाली समर दिसतो. बोट करत आता आनंद निकिताला म्हणतो की तो समरच आहे ना? इकडे आता समर हा सायकलला हात लावून उभा राहतो. आणि समरकडे बघत आता आनंद म्हणतो निकिता, अरे यार समर आलाय. आणि खुश होऊन निकिता म्हणते दिसतोय मला. तर आनंद म्हणतो माझा मित्र मला भेटायला आलाय. आणि आता आनंद म्हणतो की अरे निकिता, तो सायकल घेऊन आला. पूर्वी आम्ही कॉलेजला असताना अशीच एकमेकांच्या घरी सायकल घेऊन यायचो. आणि आता समर हा तिथेच उभा राहून आनंदच्या मोबाईलवर कॉल करतो. तर आनंद त्याचा मोबाईल बघतो आणि रिंग वाजू लागते.
समरच्या नावाची ती रिंग आता आनंद बघतो आणि खुश होतो आणि पुन्हा फक्त आता आनंद फोन बघतो, पण फोन उचलायची हिंमत आता आनंदची होत नाही. तर पुन्हा घंटी वाजवत समर आता आनंदला हाक मारतो आणि तेवढ्यात आता विजेचा जोरदार कडकडाट होतो आणि पाऊस यायची चिन्ह दिसू लागतात. मोठ्याने आवाज होतो आणि अखेरी जोरदार पावसाला सुरुवात होते. तर समर त्या पावसात तसाच भिजत आनंदची वाट बघत उभा राहतो आणि आता पावसाला जोरदार सुरुवात होताच निकिता खिडकीतून पुन्हा समरला बघते आणि आनंद आता निकिताला म्हणतो की तो समर ना तसाच पावसात रडत उभा राहणार आहे बघ निकिता. आणि आनंद म्हणतो की तो सायकल घेऊन आलाय म्हणजे त्याने असं ठरवलं असेल का मला सगळं कळावं. आणि लगेच आता उठून उभा राहत आनंदला आता जमेन असं होतं. आनंद निकिताला म्हणतो की जोपर्यंत मी जाणार नाही ना तोपर्यंत तो तसाच पावसात उभा राहणार निकिता आणि त्याला त्रास होणार. आणि आनंद म्हणतो तो स्वतःला त्रास करून घेईल, आजारी पडेल, पण तिथून हलणार नाही निकिता बघ. आणि मी जातो असे म्हणत आनंद जाऊ लागताच पुन्हा समरची हाक आनंद ऐकतो आणि रडतच आता समर म्हणतो आनंद अरे ये ना खाली आणि बोल ना माझ्याशी. आणि समर म्हणतो मला माहिती आहे आनंद, मी खूप मोठी चूक केली आणि तू चूक कळल्यानंतर मी इथे तुझ्या घरी आलोय आणि खाली ये आणि माझ्याशी बोल आणि मला भेट असे रडतच समर बोलतो. आणि रडतच समर म्हणतो तुझ्यावर खोटे आरोप केले आणि तुला वाटेल ते बोललो. आणि डोक्याला हात लावत रडतच समर म्हणतो आनंद माझ्याकडून खूप मोठी चूक झाली प्लीज, आणि प्लीज मला माफ कर, खाली ये आणि माझ्याशी बोल आणि मला भेट असे समर बोलतो. आणि आनंद ते सगळं ऐकतो आणि आनंद म्हणतो की बघ बघ निकिता. तर समर रडतच म्हणतो हे बघ आनंद, मी तुझी आवडती सायकल घेऊन आलोय. आणि समर म्हणतो घरापासून मी ही सायकल तुझ्यासाठी घेऊन आलो, मला खूप दम लागला तरीसुद्धा मी आलो. आणि समर म्हणतो सोड सोड सगळं सोड, खाली ये, मला शिव्या काढ आणि मला मार, पण खाली मला भेटायला ये. आणि पूर्वी आपण जसं फिरायला जायचो ना तसं आपण पुन्हा या सायकलवरून फिरायला जाऊ असे समर आनंदला बोलतो. आणि समर म्हणतो की आपण मस्तपैकी एकमेकांशी गप्पा मारू बोलू. तर आनंद आता रडू लागतो आणि आता आनंदसुद्धा रडू लागतो. हात जोडत असा समर म्हणतो आनंद तुझ्यावर खोटे आरोप करून मी खूप मोठी चूक केली आणि मी दोषी आहे, प्लीज मला तू माफ कर आणि खाली ये असे समर बोलतो. आणि प्लीज आनंद असे जोरजोराने काकुळतेने आता समर आनंदला हाक मारतो. तर इकडे आनंदची सुद्धा अवस्था तशीच होती आणि निकिताकडे बघत आता आनंदही रडू लागतो. आणि दोघांचं ते कृष्ण सुदाम्यासारखं प्रेम बघून आता निकिताच्या सुद्धा डोळ्यात आलेलं असतं ते अश्रूंचं पाणी. आणि आता आनंद येत नाही हे बघता क्षणी पाठमोरा होत आता समर त्याच्या सायकलकडे बघतो आणि सायकल घेऊन जाऊ लागताच पाठीमागून खांद्यावर हात ठेवून आनंद तिथे येतो. आपल्या खांद्यावर अलगद ठेवलेला हात बघून समर पाठीमागे बघतो तर आनंद तिथे आलेला असतो. आणि आनंदकडे बघतच आता समर कोपरापासून आता आनंदला हात जोडतो. ते बघून आता ते दोन्ही हात समरचे बाजूला करत आनंद पटकन समरला मिठी मारतो. आणि त्यांचं ते दोघांचं प्रेम बघून आता निकिताला सुद्धा गैवरून येतं. तर दोघेही एकमेकांना कडकडून मिठी मारत भेटतात. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की अरे मित्रामध्ये नो थँक्यू नो माफी, मग माफी कसलं मागतोय. आणि पुन्हा एकदा समर आनंद एकमेकांना कडकडून मिठी मारतात. हे असतं एकमेकांच्या जीवाभावाच्या मैत्रीचं खरं प्रेम. आणि रडतच आनंद म्हणतो की अरे एवढा माझा मैत्रीचा तुझ्याकडे खजिना असताना मी तुझ्या घरी कशी चोरी करेल आणि तू माझ्यावरती विश्वास का नाही ठेवला. मी एक वेळेस भीक मागेन पण तुझ्या घरी कशी चोरी करेल रे असे आनंद रडतच समरला सांगतो. आणि आता समरला आनंद म्हणतो की का तू सगळ्यांना नाही सांगितलं माझा मित्र असा चोरी करू शकत नाही, मला सगळ्यांसमोर चोर ठरवलंस तू. आणि आनंद म्हणतो की आता बोल त्यावेळेस का तुझी दातखिळी बसली होती का जीभ जड झाली होती. समर रडू लागतो आणि पुन्हा एकदा समर रडतच आनंदला कडकडून मिठी मारतो. आणि तेवढ्यात आता पाठीमागून इकडे आनंदच्या डोक्यावरती निकिता छत्री तर पाठीमागून समरच्या डोक्यावर स्वानंदी छत्री धरते. आणि तेवढ्यात पाऊस बंद होतो. समर आनंद निकिता स्वानंदीकडे बघतात आणि त्याच वेळेस स्वानंदी म्हणते झालं का आभाळ स्वच्छ. आणि निकिताकडे बघत आता समर म्हणतो की सॉरी निकिता, मी तुझ्यावर सुद्धा विश्वास नाही ठेवला, मला सगळेजण सांगत होते तरीसुद्धा मी आनंदवरही नाही आणि तुझ्यावरही विश्वास नाही ठेवला. आणि खूप सारी सॉरी बोलत आता समर म्हणतो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि तुम्ही मला माफ कराल याची सुद्धा आता मला लाज वाटते असे समर बोलतो. आणि समर म्हणतो खरं सांगू का, तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगेन पण प्लीज तुम्ही मला माफ करा. आणि डोळ्यात पाणी आणत निकिता मोठे डोळे करून समरकडे बघते. तर आता समर म्हणतो डार्लिंग तू अशी माझ्याकडे रागाने बघत नको जाऊ, डोळे वटारून मला भीती वाटते. आणि समर म्हणतो की निकिता बघ ना. तर आता समर म्हणतो आनंद सांग ना निकिताला. तर निकिताकडे बघत आता आनंद म्हणतो की निकिता माफ कर त्याला, तो आपला मित्र आहे. आणि लगेच आता आनंद म्हणतो बघ ना निकिता आम्ही कसे नॉर्मल बोलतो आणि कर ना त्याला माफ. निकिता म्हणते काय उठाभाषा काढणार होता मग काढ ना. तर समर इकडे तिकडे बघू लागतो आणि लगेच आता समर
कानाला हात लावतो आणि निकिता 1-2 मोजते तर लगेच आता समर उठाभाषा काढतो. पाठीमागून स्वानंदी खुणावत निकिताला बस म्हणते तर निकिता म्हणते नाही नाही, आणि आता निकिता पूर्ण समरला उठाभाषा काढायला सांगते. आणि आता समर म्हणतो मी थकलो आनंद माझ्या वारच्या, आता तू उठाभाषा काढ. आनंद म्हणतो किती झाल्या, तर समर म्हणतो 5. आणि त्यानंतर पुन्हा आनंद उठाभाषा काढू लागतो. तर निकिता म्हणते त्याच्या उठाभाषा तू काढू नकोस. आणि समर म्हणतो निकिता सायकलवरून खूप लांबवरून आलोय ग मी, नाहीतर 500 उठाभाषा काढल्या असत्या. आणि लगेच आता निकिता रडतच म्हणते की काय रे, तू लांबवरून सायकलवर आला, मला सुद्धा खूप त्रास होत होता पण मी नाही रडले, पण आता मी रडणार आहे काय रे, असं म्हणत आता निकिता समरला बोलते. आणि लगेच आता निकिता रडतच म्हणते की आमच्या दोघांकडे बघ, आम्ही दोघं तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तर समर रडू लागतो. आणि लगेच आता निकिता म्हणते पुन्हा समर तू असं केलं तर मी तुझ्या डोक्यात दगड घालीन. तर आता समर म्हणतो नाही. आणि पटकन आता समर म्हणतो नाही, तर निकिता समरला मिठी मारते. आणि खऱ्या अर्थाने मैत्रीचे नाते पुन्हा एकदा फुललेले असते आणि त्रिकोणी मित्र पुन्हा एकदा एक झालेले असतात. आणि त्यानंतर आता इकडे निकिता म्हणते की हे जे कोणी घडून आणलं ना ते फक्त स्वानंदीमुळेच खरं सत्य समोर आलं. तर चौघेही आता चौकोनी कुटुंबासारखे मित्र बनून एकमेकांना मिठी मारत आता समर स्वानंदी निकिता आनंद एकत्र आलेले असतात. इकडे आता मल्लिका अंशुमनचा मोठा जळफळाट होतो. आणि मल्लिका म्हणते की जेवढे मी समर स्वानंदीला दूर नेण्यासाठी प्रयत्न करते तेवढेच ते एकमेकांच्या जवळ येत आहेत. आणि जर ते असेच एकमेकांच्या जवळ आले तर आपली या घरातून हकालपट्टी होईल आणि आपण कायमचे दूर जाऊ. आणि आता समर स्वानंदी घरी आलेले असतात. आणि बेडरूममध्ये येताच आता फ्रेंडशिप डेचा आता ब्रेसलेट समर बाहेर काढतो आणि स्वानंदीच्या हातात घालत आता समर म्हणतो की प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी मी तुमच्या सोबत असेन आणि तोही कायमचा, आणि त्यासाठी हे फ्रेंडशिप डेचं ब्रेसलेट असे म्हणत आता समरने स्वानंदीला सगळ्यात मोठे गिफ्ट दिलेले असते आणि नवीन नात्याला सुरुवात केलेली असते. तर कसं वाटलं समर स्वानंदीचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.